दौंडमधील अंबिका कला केंद्राच्या मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कला केंद्राच्या 6 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती आहे। अप्पर पोलीस अधीक्षक अंबिका कला केंद्रामध्ये दाखल झाले। हवेत गोळीबार झाल्याची पोलिसांकडून पुष्टी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ताब्यात घेतलेलं आहे। तर या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पाहूया। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामधील चौफुलामधील जे काही अंबिका कला केंद्र आहे, या कला केंद्रामध्ये याच ठिकाणी या परिसरामध्ये खरं तर हा गोळीबार झाल्याचं खरं तर आता समोर येत आहे। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस याचं पथक खरं तर या ठिकाणी येत या ठिकाणची पाहणी केली। यासोबत येथील जे काही या कला केंद्राचे मालक आहेत अशोक जाधव यांना देखील चौकशीसाठी खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या ठिकाणी जो काही सोमवारी संध्याकाळी रात्रीच्या वेळी 10:30च्या दरम्यान हा जो काही गोळीबार झाला, या गोळीबारामध्ये नेमका गोळीबार कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट जरी झालं नसलं तरी आता पोलिसांकडनं खरं तर या घटनेची खरं तर आता चौकशी सुरू आहे। येथील जे काय महिला कलाकार असतील, यासोबत येथील मालक असतील, यांना देखील आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। एकूणच आता पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी गोळीबार झाल्याचं खरं तर या ठिकाणी पुष्टी केली आणि याचा अधिकचा तपास करत गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, चौफुला। रात्री 10:30-11च्या सुमारास फायर झाल्याची माहिती मिळत आहे। त्या अनुषंगाने मॅनेजरकडून तक्रार घेणं सुरू आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगानं पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे, त्या ठिकाणी दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती। सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल। खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे। कुठेतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर, तिथं असणाऱ्या लोकांवर आहे, म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना कळतंय। सोमवारी हा गोळीबार होऊन सुद्धा आज 48 तास उलटायला आले परंतु गुन्हा दाखल झालेला नव्हता। शेवटी आज जेव्हा प्रकरण समोर आलं तेव्हा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये भोरवेल्ला मुळशीचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी हा गोळीबार केलेला होता आणि त्यांचे काही मित्र त्याच्यामध्ये होते। या चौघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भरपूर झाला परंतु माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की शंकर मांडेकर हे आपल्या पक्षाचे आमदार आहेत, हे प्रकरण अजिबात दाबलं जाता कामा नये आणि या प्रकरणामध्ये या 4ही आरोपींची जी आहे ते तातडीनं मुसक्या आवळणं आता गरजेचं आहे। पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।